नमस्कार, आपण पाहतो आहात युग बदल न्यूज मराठी। दिनांक 29 जानेवारीपासून तुकाराम चौकात अकोला येथे बेमुदत आमरण उपोषण सुरू केले होते। शिवसेना ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांनी सोमवारी उपोषणकर्त्यांचे उपोषण सोडले। अकोला शहरातील तुकाराम चौक ते मलकापूर येवता रस्त्याचे कामाचे वर्क ऑर्डर दिल्याबद्दल आठवड्याभरापासून सुरू असलेले नगरसेवक मंगेश काळे मित्रमंडळ बेमुदत उपोषणाची सांगता शिवसेना ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांच्या हस्ते उपोषणकर्त्यांना ज्यूस देऊन उपोषणाची सांगता करण्यात आली। यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता पाटील यांच्यासह माजी नगरसेवक मंगेश काळे, आमदार नितीन देशमुख तथा शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख, शहर प्रमुख यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। आमदार नितीन देशमुख यांनी उपोषणाची सांगता झाल्यानंतर उपोषणाला पाठिंबा देणाऱ्या कार्यकर्त्यांचे आभार मानले। तसेच समाजसेविका कमलजीत कौर, केल्विन सुबी यांनी माजी नगरसेवक मंगेश काळे, प्रमोद धर्माळे, अविनाश मोरे, गजानन हरणे या तिन्ही उपोषणकर्त्यांचे पुष्पहार घालून स्वागत केले। तसेच उपोषणकर्त्यांना पेढे वाटून तसेच फटाके फोडून व बँड वाजवून समाजसेविका कमलजीत कौर यांनी उपोषणकर्त्यांचे कौतुक केले। नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा।